आज तारीख आहे 2 सप्टेंबर, वार आहे मंगळवार आणि आज आहे गौरायांचं विसर्जन। तेव्हा काल गौरी पूजन झालं आणि बरेचसे पाहुणे येऊन गेले, त्यामुळे बरीच भांडी किंवा बाकीचंही काही गोष्टी पसारा वगैरे आवरायचा होता। सकाळी सकाळीच मी आधी हे आता सगळं आवरून घेतलंय, कारण रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे रात्री काही सगळं काम होणं शक्य नव्हतं। त्यामुळे आता सकाळी सगळ्यात आधी उठून मी हे पहा हे सगळं साफसफाई करून घेतली, ओटा साफ करून घेतलाय। आणि आता हे सगळं झाल्यानंतर आहे ना, आपण दुपारी गौरींना जे आपण जेवण करणार त्याचं नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर गौरी जेव्हा विसर्जन करायचं ना, तेव्हा मुख्य नैवेद्य म्हणजे दही भाताचा तो दाखवून विसर्जन करणार। आता इथे पहा, हा गौरी विसर्जनाचा दुसरा दिवस आहे, म्हणजे तारीख आहे 3 सप्टेंबर आणि वार आहे बुधवार। श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु। सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार। आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं। आता इथे पहा, हे असं एक बास्केट आहे माझ्याकडे। हे सगळे जे गौरीचे मुखवटे, त्यांची बॉडी, हात वगैरे हे सगळं काढून मी पेपरमध्ये गुंडाळून त्यानंतर कॅरी बॅगांमध्ये घालून मग ह्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये असं ठेवलेलं आहे। आणि त्यामुळे काय होतं ना, की ते अजिबात त्याला कुठे टचरा वगैरे जाणं किंवा असं काही होत नाही। आणि इथे पहा, हे गौरायांचे स्टँड आहेत, त्याला पत्रा लावलेला आहे। आधीच्या ज्या गौरी आपण जेव्हा आवाहन केलं होतं ना, त्यावेळी जे मी पेपर लावले होते ते मी काढून टाकले आणि आता हे दुसरे नवीन पेपर लावून मग आता हे मी सगळं व्यवस्थित ठेवून देणार। त्यामुळे काय होतं ना, की वरचा जो पत्रा आहे तो गंजू वगैरे शकतो, त्यामुळे त्याला अजिबात गंज वगैरे लागत नाही, कारण हे माझे बऱ्याच वर्षापासूनचे आहेत आणि ते जसेच्या तसे अगदी आहेत। आणि हे पहा, दोन्ही ह्याला मी असे व्यवस्थित सगळ्या बाजूने असं व्यवस्थित त्यांना पेपर गुंडाळून घेतलाय आणि मग आता मी ह्यांना एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून देणार। हे पहा, आता इथे मी जे दाखवते आहे ना, तारीख आहे 4 सप्टेंबर आणि वार आहे गुरुवार। दरवर्षी आम्ही दगडूशेठ हलवाईला पहाटेच जाऊन अभिषेक करत असतो। इथेही मी तुम्हाला तेच दाखवते आहे। आता खरं तर तुम्ही म्हणाल की हे काय दाखवते आहे, पण मी हे काही पूर्ण वेळ, जेवढा वेळ अभिषेक चालू होता तेवढा वेळ काही केलेलं नाहीये। अगदी त्यातली छोटीशी आठवण म्हणून एक क्लिप मी माझ्याजवळ व्हिडिओ करून ठेवलेली आहे आणि तेच मी तुम्हाला इथे दाखवते आहे। आणि त्यात मला काही वावगंही वाटत नाही, कारण आजकाल कसं आहे ना, की सगळीकडे रस्त्याला उभं राहून अंग वेडावून ते नाचणं किंवा विक्षिप्त असं काहीतरी दाखवणं, त्यापेक्षा मला वाटतंय की अशी पूजा अर्चा दाखवली तर पुढची पिढी ही यातून काहीतरी घेऊ शकते, की आपण असंही काहीतरी करू शकतो। त्यामुळे मी इथे हे दाखवते आहे। आणि हा जो सकाळचा सुंदर पहाटेची वेळ आहे ना, हे वातावरण जे आहे ह्याचा अनुभव मला असं वाटतं की प्रत्येकाने घ्यायला हवा। अभिषेकच करायला हवा असं काही नाही, पण पहाटे जाऊन देवाचं दर्शन घेण्यात जो आनंद आणि जे काही त्याच्यातला भावार्थ आहे ना, तो स्वतःच अनुभव घ्यायला हवा असं मला तरी वाटतं। आणि सगळी अभिषेकाची हे झाल्यानंतर तिथे पुढे जाऊन असं थोडंसं आम्ही दर्शन घेतलं। हे पहा, दगडूशेठ हलवाईचं तुम्हीही दर्शन घ्या, खूप सुरेख वाटलं। आणि तिथून पुढे गेल्यानंतर हे पहा, इथे असं सगळीकडे ना ही अशी बाजारपेठ अगदी फुलांनी बहरलेली होती। किती सुरेख वाटतं ना ह्या काळामध्ये।
आता हे पहा, दगडूशेठ हलवाईचं अभिषेक आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता इथे तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आलोय, कारण अगदीच जवळ आहे तिथून आणि सकाळचीच वेळ असल्यामुळे म्हणजे अगदी काही गर्दी नाही, शांततेत दर्शन होतं. मला फार गर्दीमध्ये जाणं होत नाही, त्यामुळे हे पहा, अगदी चरणावर त्यांच्या डोकं ठेवून दर्शनाला इथे मला भाग्य प्राप्त झालं असंच मी म्हणेल. आणि तुळशीबागेचं दर्शन घेतल्यानंतर गणपतीचं, हा बाबूगेणूचा गणपती आहे समोर जे दिसतंय ना, ही सगळी आरास हे बाबूगेणूच्या इथे मी आली आहे पहा. इतकं सुरेख वाटतंय ना हे सगळं पाहायला. इथे समोरच आल्यानंतर पुन्हा एकदा काय दिसतंय पहा. हे पहा, दिसतात का तुम्हाला? तिथे महादेव आहेत पहा आणि पुढे नंदी आहेत. कुठेही गेलं तरी आराध्य मला दर्शन देतातच आणि मनाला इतकं छान वाटतं ना ह्या गोष्टी. हे असं सकाळीच दर्शन करून आलं म्हणजे गर्दी, गोंधळ, खूप तो आवाज हे काहीही होत नाही आणि तेव्हा बरं वाटतं. असं छान अगदी पहाटे पहाटे देवाचं दर्शन करून आलो ना की मस्त वाटतं अगदी. हे पहा, बाबूगेणू गणपतीचं दर्शन झाल्यानंतर जवळच असणारा मंडईचा शारदा गणपती इथे येऊन हे पहा, तुम्हीही दर्शन घ्या. इथे येऊन आम्ही पुन्हा तेही दर्शन झालं. सकाळी गेल्यामुळे इतकं सुरेख दर्शन होत होतं सगळीकडेच. अजिबात गर्दी नाही, गोंधळ नाही, कुठला आवाज नाही, विक्षिप्त असे कोणते तरी गाण्यांचे असे आवाज नाहीत. छान असे मंत्र आणि सगळ्या आरती वगैरे हेच चालू होतं. सगळीकडे अभिषेक चालू होते. त्यामुळे हे वातावरण ना इतकं मनाला प्रफुल्लितच करत होतं पहा. आणि खूप छान असं इथे डेकोरेशन केलेलं आहे. हे पहा, मी एक छोटीशी झलक तुम्हाला इथे दाखवते. फार काही अगदी दाखवणं होत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हा, पण थोडक्यात अगदी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय. किती सुरेख केलंय पहा. आणि इथे राधाकृष्णाचे वरती झोक्यात बसलेले दाखवले. केवढं मोठं वृंदावन बनवलं होतं. सुरेख अशी रांगोळी काढली होती पहा. मी नेहमी म्हणते की रंग आयुष्यात कसे आनंद भरतात पहा. इथे रांगोळी बघितल्या बघितल्याच मन खुश होऊन गेलं. आता इथे पहा, हे जे मी दाखवते आहे ना, इथे तारीख आहे 6 सप्टेंबर आणि वार आहे शनिवार. इथे आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजे आता गणरायांचं आज विसर्जन आहे. तेव्हा मी आज आता त्यांचा नैवेद्य करून घेते आहे. खूप जड मनाने हे सगळं चालू आहे. पहिल्या दिवशी येताना जो स्वयंपाकाचा आनंद असतो आणि गौरी पूजनाच्या दिवशी आज तो थोडा कुठेतरी मावळायला सुरुवात झालेली असते आणि काही करू शकत नाही आपण, काही पर्याय नाही. आलेल्या गोष्टींना जायचंय हेच आपल्याला नेहमी भगवंत सांगतायत असंच मला वाटतं. आणि ते पुन्हा जेव्हा नव्याने येतात तेव्हा तो आनंद घेण्याचाही आपल्याला तेच सगळं देतात. त्यामुळे हे स्वीकारणंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मी इथे आज डाळ करतात त्यांना नैवेद्याला, ती करून घेतली आहे. आणि इथं आता मी पनीरची भाजी करून घेते आहे. हे पहा, आता इथे रेसिपी काही मी सगळी सांगितलेली नाही आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. मी पुन्हा तेच सांगते की प्रत्येक गोष्ट कसं अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सांगू शकणार. तेव्हा आता ही पनीरची भाजी पनीर मी थोडेसे आहेत ना शॅलो फ्राय करून घेते कारण आमच्या इथे सगळ्यांना तसंच आवडतं. ते चिवी वगैरे होतात,
असं बरेच जण म्हणतात. होतही असतील कदाचित, पण मी फार तळत नाही त्यांना, जस्ट थोडंसं शॅलो फ्राय करून घेते. आणि असं थोडंसं, आणि आजचा शेवटचा मोदकाचा नैवेद्य हे पहा. असं छान मी आता हे हाताने तांदळाचे मोदकाचं पीठ हे असं मळून घेते आहे. उकड काढून झालेली आहे पहा, कसं लोण्यासारखं झालंय अगदी हे. आता इथे पहा, मी गणपतीच्या समोरच येऊन बसले आहे हे करायला. जेवढा वेळ आहे तेवढा त्यांच्या संगतीत घालवावं असं वाटलं. आणि इथे पहा, आता मी जरा थोडीशी गडबड होत असल्यामुळे हे असं पुऱ्या करण्याचं जे प्रेस मशीन असतं ना ते घेतलंय. त्याला प्लास्टिकची एक कॅरी बॅग अशी तिथे कापून घेतली आहे आणि त्यावरती थोडं तूप लावून असं हे एकसारखे असे मी सगळे त्याचे पेढ्यांसारखे असे हे करून घेतलेत पिठाचे. आणि हे पहा, असे छान प्रत्येक गोळा असा मळून मळून घ्यायचा आणि ह्या प्रेसमध्ये घालून त्याला जी आपण पारी करतो ना ते अगदी फास्ट होऊन जातं, म्हणजे फार वेळ जात नाही ह्या गोष्टींसाठी. हे पहा, असं तुपाचा हात घेऊन व्यवस्थित असं ते मळून 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 छान अगदी एक एक गोळा पुन्हा मळायचा. म्हणजे आधी मळून घेतलेलं तर आपण आहेच, पण पुन्हा करताना मळून घ्यायचं. त्यामुळे ती पारी फार व्यवस्थित छान मौसूद होते. आणि मी काय करते ना की तांदळाचं जेव्हा आपण उकड काढतो ना, काही जण म्हणजे घालतही असतील, पण मी पाणी उकळतं पाणी करून घेतो आपण आणि त्यामध्ये थोडंसं दूधही घालते, थोडंसं निम्म दूध निम्म पाणी. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं असतं, दूध अगदी शेवटाला घालते आणि त्यानंतर थोडंसं तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी साखर घालते. त्यामुळे काय होतं ना की पारीलाही असा गोड चव लागते. नाहीतर कसं होतं की ते पिठूळ पिठूळ लागलं ना तर काही वेळेला ते काही जणांना नाही आवडत तसं. त्यामुळे थोडंसं मी त्याच्यामध्येही साखर घालून घेतलेली असते. त्यामुळे हे पहा, आता इथे सारण झालेलं आहे आणि मोदकांची तयारीही झालेली आहे. आता इथे पहा, माझे 2-3 मोदक करूनही झाले आहेत. हे असे छान त्याच्यामध्ये दाबून घेतलं ना की व्यवस्थित पातळ अशी पारी होते आणि त्याच्यामध्ये न उचलताही आपण असं पटपट पटपट हे मोदक करू शकतो. कारण आज थोडी गडबडच असते ना, अशा दिवशी पूजा असते, सगळं बाकीचं करायचं असतं. तेव्हा हे पहा, हे असं हातावर न घेताच आपण त्याला तिथेच अशी हे पहा हे असं चून देत जायचं किंवा अशी घडी करत जायचं आणि ठेवून खाली ठेवूनच असा, ज्यांना उचलून हातात जमत नाही ना त्यांना ही फार सोपी पद्धत आहे. पहा, हे असं फक्त तिथे घड्या 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 एका बाजूने करत जायचं आणि हे पहा, अगदी 2 मिनिटात असा हा मोदक तयार होतो. आता इथे मी हे बाकीचे सगळे जे पेढे करून ठेवलेले आहेत ना तांदळाचे उकडीचे, ते सगळे असेच मी ह्या पुरीचं जे आपण नाही का प्रेस असतं किंवा ज्याने आपण पुरी बनवतो त्याच्यानेच करून घेऊन असे पटापट सगळे करून घेणार आहे. आणि त्यानंतर बाप्पांची आरती पूजा हे सगळं होऊन आज अनंताची ही पूजा असते, तीही मी बाप्पांच्या इथेच करून घेते. ते सगळं करून घेऊन हे पहा असे मोदक तयार झालेत. आता ह्यांना छान उकड घेते.
आता इथे पहा, गणपती बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे. आता त्यांना असं अलगद उचलून घेतो आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पायांवर डोकं ठेवून त्यांचे मी आशीर्वाद घेते आहे. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, एवढीच काय ते आत्ता तोंडातून माझ्या प्रार्थना निघते आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण घर दाखवून आम्ही त्यांच्या विसर्जनाला इथे जवळच आमच्या इथे हौद आहे असा सगळ्यांना विसर्जनासाठी केलेला असतो ना, तिथेच जाऊन आम्ही विसर्जन करणार आहोत. हे पहा, इथे आम्ही असे ठेवून घेतलेले आहेत. बाजूलाच माहेरचाही गणपती आहे. सासर आणि माहेरचा गणपती असा शेजारी असण्याचं सौभाग्य यावर्षी मला लाभलंय आणि हाही आनंद घेते आहे. इथे काही जण वाजवण्यासाठी वगैरे आलेले आहेत, तोही आनंद घेतला. छान वाजत गाजत आमच्या गणपतींचं विसर्जन होतंय, आरती होतीये. आणि हे पहा, आपण जे डाळ करून आणली ना, ती इथे आज आपण सगळ्यांना वाटायची असते नैवेद्य म्हणून. थोडेसे पेढेही आणलेत गोड म्हणून. आणि त्यांना इथे पहा अशी छोटीशी शिजोरी ठेवली बघा बाजूला. आता जाताना खाऊ लागेलच ना बाप्पांना. एक लाडू, पेढा, फळं, करंजी, सगळं काही त्याच्यामध्ये, मोदक, सगळं काही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की बाप्पा आता घरी जाताना त्यांच्यासाठी ही शिजोरी असणं फार गरजेचं आहे. आणि ती अशी मी कुठेतरी टाकण्यापेक्षा तिथे ज्या मावशी होत्या त्यांच्या हातात दिलं. म्हटलं तुम्ही ते कोणाला तरी द्या, त्यामध्ये उगीच अन्नाचं कुठेतरी फेकून देण्यात काही तथ्य नाही आहे, त्यात काही राम नाही असं वाटतं मला. आणि आज की नाही काही वेगळाच अनुभव आला. हे पहा, असे खूप जण येऊन बाप्पांचं दर्शन घेत होते आणि स्वतःहून येऊन बाप्पांचं लाडच चालला होता म्हणायला काही हरकत नाहीये. खूप जण आले होते, सगळेजण असं बाप्पांच्या जवळ येऊन नमस्कार करत होते. हे पहा, आता बाप्पांना नारळ फोडून घेतलेला आहे आणि पुढची आता त्यांच्या विसर्जनाची तयारी चालू आहे. कारण आता हौदामध्ये हे काही असं सगळं चालत नाही. हे पहा, याही कोणीतरी होत्या, त्याही म्हटल्या की मीही एक फोटो काढायचा आहे. आता ज्यांना वाटतंय त्यांना प्रेमाने आपणही हो म्हणायलाच हवं, नाही का. हे पहा, मला विशेषच वाटलं म्हणजे हे थोडं की पण बाप्पा होतेच तेवढे गोड, त्यामुळे त्यांना ज्यांना आशीर्वाद द्यायचा आहे ते त्यांना देणार म्हणजे देणार. बाहेरची लोकही आपल्या गणपतींचा आशीर्वाद घेत आहेत. हे पहा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मन जड होत आहे, पण काय करणार ना. आता इथे घरी आल्यानंतर त्यांनी जी वाळू दिली होती ना, ती आता आपण पूर्ण घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये अशी ती शिंपडायची असते आणि बाप्पा आहेत असं समजून पुन्हा एकदा घरी पूजा करायची असते, आरती करायची असते. आणि हे पहा, असा अनंत बांधून घेतलेला आहे हातामध्ये. आणि आज आता इथे आहे 10 सप्टेंबर आणि वार आहे बुधवार. आज आहे संकष्ट चतुर्दशी. म्हणजे आपले जे बाप्पा, आपण घरातले देवघरातले जे बाप्पा असतात ते आपण गणपती बसवतो तेव्हा तिथेही मांडतो आणि त्यांची पुन्हा आज पूजा करायला सुरुवात केलेली असते. आणि मंडळांमध्येही आज पुन्हा पूजा करायला सुरुवात करतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती एक वस्त्र ठेवले जातं आज चतुर्थीपर्यंत आणि ते आज काढून पुन्हा त्यांची पूजा करायला सुरुवात केली जाते. आता इथे पहा, मी हे असे तळणीचे आज मोदक करून घेते, कारण बरेच दिवस झाले तांदळाचे मोदक उकडीचेच केले गेले होते. हे पहा, आज आता इथे छान असे साजूक तुपात तळून असे छान मोदक करणार आहेत. पहा तुम्ही कसे वाटतायत.
आता इथे पहा, गौरी गणपतींचं विसर्जन आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची त्यांची आस ही आत्ताच पुन्हा लागलेली असते आपल्या सगळ्यांनाच. त्यामुळे आता ह्या त्यांच्या पुढच्या वर्षीच्या येण्याच्या आसेच्या रंगासह मी आजच्या ब्लॉगची इथे सांगता करते आहे. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये. आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचा सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.